नमस्कार. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी वनस्पतीशास्त्र विभाग येथे मॉडेल जिनोम क्लब या क्लबची एक स्थापना केलेली आहे आणि या अंतर्गत स्थानिक वाणांचे जतन आणि जैवविविधतेचे संवर्धन याविषयी एक दिवसाचा शेतकरी प्रशिक्षण वर्ग आज आयोजित केलेला होता. यामध्ये कोकण विभागातील म्हणजे 5 जिल्ह्यातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपण आमंत्रित केलेले होते आणि त्यांना आपण स्थानिक वाण आणि कोकणात असलेली निसर्गसंपन्न शेती आणि तेथील जैवविविधता याचं संवर्धन करण्यासंदर्भात काय उपयुक्त माहिती ही आपण 2 तज्ज्ञ मान्यवरांच्या हस्ते आपण दिलेली आहे. यामध्ये डॉक्टर जांभळे साहेब जे माजी संचालक होते या विद्यापीठाचे ते होते, तसेच डॉक्टर खरकवाल सर की जे भारतीय कृषी संशोधन केंद्र याचे प्रमुख शास्त्रज्ञ होते ते, प्लस या विद्यापीठाचे डॉक्टर भावे सर तसेच डॉक्टर कुणकेरकर सर विभाग प्रमुख कृषी वनस्पतीशास्त्र विभाग यांनी या विषयात मार्गदर्शन केलं. उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉक्टर कुलकर्णी सर यांनी या स्थानिक वाणांचे संवर्धन केल्यानंतर ते रजिस्ट्रेशन त्याची नोंदणी कशी केली जाते या संदर्भात माहिती दिली. या 5 जिल्ह्यामध्ये जे प्रगतिशील शेतकरी होते आणि त्यांनी या वाण संवर्धनाच्या बाबतीत काय काम केलेलं आहे आणि इतर जे शेतकरी आलेले होते त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून यातले काही निवडक शेतकऱ्यांना आपण प्रमाणपत्र आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केलेला होता. आणि यांच्यापासून प्रेरणा घेऊन या नवीन पिढीने या संदर्भात कार्य करावं म्हणून आपण एक नमुना स्वरूपात या 5 तालुक्यातल्या 5 शेतकऱ्यांचा आपण सन्मान केलेला होता आणि ते प्रत्यक्ष शेतकरी आज इथे आलेले आहेत आणि ते शेतकरी आपण गाव पातळीवरती कोणत्या प्रकारे काम करत आहोत, या स्थानिक वाण संवर्धन किंवा ही जैवविविधता संवर्धन या प्रकारे कोणतं काम करत आहोत, आपल्या गावात करत आहोत, हे आपल्याला प्रत्यक्ष त्यांच्या अनुभवातूनच ते आपल्याला माहिती देत आहेत. माझं नाव सुरेश अंकुश ढरणे, मुक्काम पोस्ट आडिली, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. आज आपण स्थानिक वाण या संदर्भात जो विषय आपल्याकडे आज झाला, चर्चासत्र झालं आणि त्या स्थानिक वाणाचे काळानुरूप काय गरज म्हणजे सांभाळणं किती गरजेचं आहे हा विषय होता. त्याप्रमाणे माझ्याकडे जवळजवळ चवळीचे 4 वाण आहेत, भाजीपाल्याचे 5 वाण आहेत, भाताचे 4 वाण आहेत, भेंडी एक वेगळ्या प्रकारची आहे. म्हणजे तिचं वैशिष्ट्य म्हणजे 1 फूट लांबीची आहे, पांढरी आहे, पारंपरिक आहे. एका झाडापासून 70 ते 80 भेंडी मिळते आणि त्याला रेट शेकड्यावर, आमच्याकडे शेकड्यावर हिशेब चालतो. 4 रुपयाला 1 भेंडी. तीच भेंडी म्हापसा आम्हाला जवळ आहे गोवा, त्याची 10 रुपयाला विकली जाते. म्हणजे अशा तऱ्हेची वैशिष्ट्य आहेत वेगवेगळ्या आणि ती काळानुरूप ती जपणं गरजेचं आहे. कारण आपली शेती आहे पण आपल्या चाव्या कोणाच्या तरी कंपनीच्या किंवा कुठेतरी कोणाच्या हातात जाऊ नयेत म्हणून स्थानिक बियाणं जपणं खूप काळाची गरज आहे. त्याप्रमाणे मी त्या काळानुरूप सगळे भाजीची बियाणे, भाताची बियाणे वैशिष्ट्यानुरूप ती सांभाळलेली आहेत आणि आरोग्यदृष्ट्या त्याचा खूप महत्त्वाचा त्याच्यात विषय आहे आरोग्य सांभाळणं. कारण जर विकास झाला तरी आरोग्यम धनसंपदा, आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्थानिक वाणं किंवा सेंद्रिय वाणं खूप जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे मी ते सांभाळलेले आहेत आणि विद्यापीठाशी मी 10-15 वर्ष संलग्न आहे. त्यामुळे त्यांची सुधारित वाणं पण मी वापरतो, त्याचा पण चांगला फायदा आहे. अशा तऱ्हेनं वेगवेगळे वाणं जपणं किंवा आरोग्याच्या दृष्टीने जपणं, काळानुरूप जपणं ही काळाची गरज आहे. त्याप्रमाणे मी माझ्या गावात एक शेतकरी गट तयार केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्याचं इतर गावात पण जाऊन मार्गदर्शन करणं, शेतकऱ्यांना ती देणं आणि स्थानिक मार्केट पण त्यांना उपलब्ध करून देणं, अशा तऱ्हेच्या गोष्टी आम्ही आमच्या शेतकरी गटाच्या माध्यमातून करतो. नमस्कार, मी डॉक्टर संदीप कांबळे. रत्नागिरी तालुक्यामध्ये खानू नावाचं गाव आहे. हे गावाचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय गाव करण्यासाठी जे काही प्रमुख योगदान लागलं तर ते आमचे विद्यापीठ आहे, कृषी विभाग आहे आणि मी स्वतः आहे. आमच्या गावचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मी स्वतः 4 लाल जातीच्या बियाण्यांची निर्मिती म्हणण्यापेक्षा निवड पद्धतीने केलेली आहे आणि त्याच्यानंतर
2 काळ्या भाताच्या जाती आहेत, तर त्या देखील आम्ही केलेल्या आहेत. आम्ही गावचं सेंद्रियकरण करत असताना जे स्थानिक वाण आपल्याकडे जे आम्ही काही संवर्धन केली होती, म्हणजे माझ्या आजोबांपासूनची, तर तीच आम्ही आमचे महिला बचत गट असतील किंवा शेतकरी असतील यांच्याकडे अवेअरनेस करून ते पूर्ण लागवड केली. याचं कारण एकच आहे, कारण स्थानिक वाण असल्यामुळे त्यांना कुठची रासायनिक खतं वगैरे आम्ही तर पूर्ण बंदच करून टाकली होती, तर त्याच्यामुळे स्थानिक वाणांचा हा प्रचंड मोठा फायदा आम्हाला झाला. त्याचबरोबर काही कडधान्य जे आहेत तर ती देखील आम्ही संवर्धित केलेली आहे. आता खूप चांगली गोष्ट ही आहे की मॉडेल जिनोम क्लबची स्थापना झालेली आहे. म्हणजे मला आता एवढा आनंद होतो आहे की जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं एवढ्यासाठीच, कारण विद्यापीठाच्या या सीड बँकेमध्ये माझ्या नावाच्या काही भाताच्या व्हरायटी इथे ॲड झाल्यात. म्हणजे मी जेव्हा हे जग सोडून जाईन तर त्यावेळेस किमान माझ्या नावाचं भात जातीचे बियाणं तरी या ठिकाणी शिल्लक राहिले. म्हणून मी संपूर्ण व्यवस्थापन आपल्या विद्यापीठाचं आणि हे सगळे स्टाफ जो आहे, सायंटिस्ट आमचे जे आहेत, यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. म्हणून मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार, मी हेमंत यज्ञेश्वर फाटक, राहतो रत्नागिरीमध्ये, चिंचखरी गावामध्ये, तालुका जिल्हा रत्नागिरीच आहे. मी गेले 10 वर्ष नैसर्गिक शेती करतो. डॉक्टर सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती ह्या पद्धतीने. ह्या शेतीचं पूर्वी नाव होतं झिरो बजेट शेती, पण आता त्यांनी नाव बदललेलं आहे. आता डॉक्टर सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती ह्या पद्धतीने करतो. संपूर्ण शेतीमध्ये कुठेही मी रासायनिक खत किंवा कुठची बाकीची औषधं वापरत नाही. मी घनजीवामृत, जीवामृत, आणखीन काही वेगवेगळ्या निविष्ठा वापरतो. आणि हे स्थानिक वाण संगोपन करण्याचं कारण एवढंच की आता ज्या हायब्रिड जाती आहेत खूप चांगल्या आहेत, पिकाला पण चांगल्या आहेत, पण त्याच्यामध्ये अन्नद्रव्य थोड्या प्रमाणात कमी आहेत. अजिबात नाही असं म्हणत नाही, कारण नक्की आहेतच, पण थोड्या प्रमाणात कमी आहे. तर म्हणून स्थानिक बियाणं आणि वापर केलेला आहे. माझ्याकडे 5-6 व्हरायटी आहेत. पूर्वी 21पर्यंत होत्या, पण नैसर्गिक आपत्तीमध्ये ती सगळी माझ्याकडून बियाणी गेली. पण आता 5-6 जाती आहेत. त्याच्यामध्ये दोडक ही जात आहे, ते 90 दिवसात तयार होते. दाणा जाड आहे आणि ती भाकरीसाठी एक नंबर आहे. आणि भाकरी खाल्ली आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक तत्व असेल तर प्रतिकारशक्ती चांगली वाढते. आणि आज मी माझ्या वयाच्या 60व्या वर्षी पण शेतीची संपूर्ण कामं करतो. आणि तब्येतीमध्ये कोणते आजारपण वर्षाला फार कमी येतात लोकांच्या तुलनेत. लोकांच्या म्हणजे जे रासायनिक खात आहेत त्यांच्या तुलनेत कमी येतात. आणि मी पूर्ण समाधानी आहे. धन्यवाद. मी मारुती विठ्ठल मांडवकर, तालुका जिल्हा रत्नागिरी, गाव कोतवडे. मी कोतवडे गावामध्ये आमच्या वडिलांपासून पारंपरिक शेती करतो. आजपर्यंत मी शेतीच करतो आहे. माझ्याकडे पारंपरिक बियाणे आहेत. पूर्वीपासूनची जी बियाणी आहेत ती माझ्याकडे वांग्याची बियाणी आहेत. मिरची गावठी मिरची आहे ती करतो. शिवाय कुळीत, चवळी, लाल चवळी, सफेद चवळी ह्या सर्व माझ्याकडे पारंपरिक बियाणे आहेत. ते मी पूर्वीपासूनच करतो आहे. सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे माझ्याकडे अशी वांग्याची झाडं आहेत, म्हणजे वांग्याची बियाणी आहेत की ती 1 फुटापर्यंत वाढतात आणि ती चवीला इतकी उत्कृष्ट असतात की ती करण्याच्या अगोदर माझ्याकडे लोक की झाली की पहिल्यांदा आम्हाला द्यायची आणि ती लोक माझ्याकडून घेऊन जातात. 100 रुपये किलोच्या प्रमाणात ती घेऊन जातात. नमस्कार, माझे नाव सुनील विनू भोये. माझं गाव आहे वडोली, चिरेचापाडा, तालुका जव्हार, जिल्हा पालघर. या ग्रामीण भागातून मी इथं दापोली विद्यापीठमध्ये आलेला आहे. पारंपरिक भाताच्या जातीचे निमित्त मी काम करतो. तसंच भातांचे नाव आहे, महाडीचे भात आहे, कसबय आहे, बंगाली भात आहे, अशा वेगवेगळ्या व्हरायटी माझ्याकडे आहेत. आणि जे महाडीचे भात आहे ते सगळ्यात म्हणजे डिलेवरी महिलांसाठी, त्याच्या रक्त वाढीसाठी, म्हणजे त्याची वाढ होते, त्याची आंबील करून पितात आमच्या भागात. तसंच अजून दुसरं एक नागलीच्या जाती आहेत माझ्याकडे, ते 20 ते 25 जाती नाचणीच्या आहेत. त्याच्यातल्या काळपेरी, धवळपेरी अशा नावाचे नाचणीचे नाव आहेत. पण ते पण त्यांची भाकरी एकदम उत्कृष्ट खाण्यासाठी, मुलांना किंवा आजारी पडलेल्या माणसांना पण ती चांगली तत्व धरून ठेवणारी पण त्या जाती आहेत. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत भागोजी काष्टे, मुक्काम माघारी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. मी कलमाची लागवड केलेली आहे. कलमं भासतात चांगली. कलमाची काही रोपं पण लावली आता आणि चांगल्या पद्धतीने फळं वगैरे देतात. कृषी हा म्हणजे सेंद्रिय मी जास्त करून वापरतो. सेंद्रिय खतं, शेणखत, गोमूत्र, पालापाचोळा वगैरे हे खताचा वापर जास्त करत नाही. रासायनिक वापरत नाही, मी सेंद्रियच वापरतो. त्याच्यामुळे चांगले उत्पादन आहे तसं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही अशी शेतकरी गट असा सिद्धिविनायक म्हणून गट आम्ही कृषीकडून हे केले, रजिस्टर केलेले आहे. त्याच्यामुळे बरेचसे लोक आम्ही गटामध्ये काम करतो. दादासाहेब आलेले, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं. धन्यवाद. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत
कृषी वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या अंतर्गत असलेल्या मॉडेल जिनोम क्लब अंतर्गत आपण आज एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं आणि या शेतकरी प्रशिक्षणाकरता आपण जे शेतकरी सन्मानित केले 5 शेतकरी जे आपल्या कोकण विभागातले आहेत त्या सन्मानित केलेल्या शेतकऱ्यांनी आपले जे मनोगत व्यक्त केले ते आपले जो काही त्यांचे जे कार्य आहे ते कार्य त्यांनी जे काही आपल्याला इथं मांडलेलं आहे ते कार्य मांडून आपल्या सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे मी त्या सर्व शेतकऱ्यांचे ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्या सर्व शेतकऱ्यांचे या विभागामार्फत तसेच आपल्या विद्यापीठामार्फत आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो.